गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा सप्रेम नमस्कार. आपल्या आशीर्वादामुळे, मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे मला आपला आणि आपल्या मित्रांचा योग्य तो प्रतिसाद यूट्यूब चॅनलसाठी माझ्या व्हिडिओसाठी मिळत आहे. याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे. आज पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्यासाठी माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि ज्ञानाने भरलेला असा अतिशय उत्तम व चांगला व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. बऱ्याच वेळा आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलतो असे उद्गार काढतो की मला पाणी प्यावे लागेल, मला गावाला जावे लागेल, मला त्यांना मदत करावी लागेल, मला शाळेत जावं लागेल, मला शेतात जावे लागेल, मला इतरांना मदत करावी लागेल. तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो? तर 100% न अडखळता, न चुकता मी आता जी मराठीमध्ये वाक्ये बोलली, अशी सर्व वाक्ये आपण बिनधास्तपणे इंग्रजीत देखील बोलू शकतो. मग अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असेल, तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत चौवांश टीचिंग पॅटर्न आहे. तर आजच्या वाक्यांसाठी आपल्याला चौवांश टीचिंग पॅटर्न वापरायचा आहे. तो म्हणजे सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचा आहे. आता आय म्हणजे मी, त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर टू आणि टू नंतर व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. खरं तर ही वाक्य भविष्यकाळाची असतात. पण आय विल स्पीक, मी बोलणार, पण मला बोलावे लागेल. हे वाक्य कसं बोलायचं? आय विल डान्स, मी नाचणार, पण मला नाचावे लागेल. हे वाक्य कसं बोलणार? तर तीच वाक्य आपण आपल्या आजच्या चौवांश टीचिंग पॅटर्ननुसार बघणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो आणि रिव्हिजन करून देतो, की सुरुवातीला अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला आय घ्यायचं आहे. आय नंतर विल हॅव घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टू घ्यायचं आहे आणि टू नंतर व्ही वन घ्यायचं आहे. बघा पहिलं वाक्य बघूयात. दैनंदिन जीवनातील ही सर्व सोपी वाक्य आहेत. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये अशा वाक्यांचा बिनधास्तपणे सर्रास वापर करू शकतो. पहिलं वाक्य आहे, आय विल हॅव टू गो. आता बघा पहिल्या वाक्यामध्ये आय आहे. सूत्रानुसार विल हॅव आलेला आहे. त्याच्यानंतर टू आहे आणि व्ही वन हे गो आहे. तर आय विल हॅव टू गो, मला जावे लागेल. पण समजा विल नंतर आपण जर हॅव वापरला नाही, तर या वाक्याला योग्य तो अर्थ प्राप्त होणार नाही. योग्य तो अर्थ मिळणार नाही. म्हणून आय विल हॅव टू गो, मला जावे लागेल. दुसरं वाक्य आहे, आय विल हॅव टू ईट. आता दुसऱ्या वाक्यामध्ये आय आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल हॅव आहे, त्याच्यानंतर टू आहे आणि व्ही वन हे ईट आहे. ई-ए-टी, ईट. ईट म्हणजे खाणे. तर आय विल हॅव टू ईट, मला खावे लागेल. आय विल ईट म्हणजे मी खाणार. आय विल गो म्हणजे मी जाणार. पण आय विल हॅव टू गो म्हणजे मला जावे लागेल. आय विल हॅव टू ईट म्हणजे मला खावे लागेल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, आय विल हॅव टू रन, मला पळावे लागेल. त्याच्यानंतर आय विल हॅव टू प्ले, मला खेळावं लागेल. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, या सर्व वाक्यांमध्ये सब्जेक्ट म्हणून आपण आय जरी वापरत असू, तर आपण शी वापरू शकतो, ही वापरू शकतो, यू वापरू शकतो, दे वापरू शकतो, वी वापरू शकतो, एखाद्या मुला-मुलीचे नाव वापरू शकतो किंवा एनी नेम आपण वापरू शकतो या पॅटर्नमध्ये. म्हणजे आपण आयच घेतला पाहिजे असं नाही. बघा 4 नंबरचं वाक्य आहे, आय विल हॅव टू प्ले, मला खेळावे लागेल. पण जर मी असं म्हटलं, शी विल हॅव टू प्ले, तिला खेळावं लागेल. दे विल हॅव टू प्ले, त्यांना खेळावं लागेल.
वी विल हॅव टू प्ले, आम्हाला खेळावं लागेल. रमेश विल हॅव टू प्ले, रमेशला खेळावं लागेल. बघा मी वेगवेगळे वाक्य तुम्हाला सब्जेक्ट वापरून दाखवले. म्हणजे तुम्ही आयच वापरलं पाहिजे असं नाही. तुम्ही इतर सब्जेक्ट देखील वापरू शकतात. पण या ठिकाणी मी आय याच्यासाठी घेतलेलं आहे, की आपण स्वतःबद्दल बोलत आहोत, राइट? 5वं वाक्य आहे, आय विल हॅव टू स्लीप, मला झोपावं लागेल. आय विल हॅव टू वर्क, मला काम करावे लागेल. आय विल हॅव टू वेट, मला वाट पाहावी लागेल. आय विल हॅव टू आस्क, मला विचारावं लागेल. आय विल हॅव टू सी, मला पाहावे लागेल. तुम्ही असं म्हणू शकतात, शी विल हॅव टू सी, तिला पाहावे लागेल. रमेश विल हॅव टू सी, रमेशला पाहावे लागेल. अनिल विल हॅव टू सी, अनिलला पाहावे लागेल. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट बदलू शकतात. नोबडी कॅन स्टॉप यू. आपल्याला कुणीही थांबवणार नाही ते सब्जेक्ट वापरण्याविषयी. आय विल हॅव टू कम, मला यावं लागेल. श्रीरंग विल हॅव टू कम, श्रीरंगला यावे लागेल. रुपाली विल हॅव टू कम, रुपालीला यावं लागेल. राधिका विल हॅव टू कम, राधिकाला यावं लागेल. दीपक विल हॅव टू कम, दीपकला यावं लागेल. मेनी सेंटेन्सेस यू कॅन मेक. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत बघा. ही वाक्य आपल्यासाठीच आहेत. अतिशय सुंदर प्रॅक्टिस होत आहे. आता आपल्याला जर अभ्यास आणि कामाशी संबंधित वाक्य बोलायची असतील, आपल्या याच चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार, तर कशी वाक्य बोलायची बघा. आय विल हॅव टू रीड, मला वाचावं लागेल. शी विल हॅव टू रीड, तिला वाचावं लागेल. दे विल हॅव टू रीड, त्यांना वाचावं लागेल. रमेश विल हॅव टू रीड, रमेशला वाचावं लागेल. बघा मी सगळे कर्ते बदलून टाकले. पुन्हा 12व्या नंबरचे वाक्य आहे. आय विल हॅव टू राईट, मला लिहावं लागेल. आय विल हॅव टू लर्न, मला शिकावे लागेल. आय विल हॅव टू स्टडी, मला अभ्यास करावा लागेल. आय विल हॅव टू पे, मला पैसे द्यावे लागतील किंवा लागेल हां. आय विल हॅव टू टॉक, मला बोलावे लागेल. आय विल हॅव टू टेल, मला सांगावे लागेल. आय विल हॅव टू शो, मला दाखवावे लागेल. आय विल हॅव टू हेल्प, मला मदत करावी लागेल. आय विल हॅव टू स्टॉप, मला थांबावं लागेल. राईट? अतिशय सुंदर वाक्य आहेत. म्हणजे यू हॅव अ ग्रेट डील ऑफ चान्स टू मेक अ प्रॅक्टिस. तुम्हाला खूप काही संधी आहे सराव करण्यासाठी. राइट? अँड इन अ व्हेरी सिंपल लँग्वेज एव्हरी डे आय हॅव बीन एक्सप्लेनिंग माय व्हिडिओ. म्हणजे आय एम नॉट युजिंग एनी काइंड ऑफ डिफिकल्ट लँग्वेज दॅट विल क्रिएट प्रॉब्लेम टू ऑल टू अंडरस्टँड माय कन्सेप्ट. मी अशी कोणतीही प्रकारची कठीण भाषा वापरत नाही जेणेकरून आपल्याला अडचण येईल. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत बघा. अतिशय सुंदर वाक्य आहेत. इतर काही महत्त्वाची वाक्य याच पॅटर्ननुसार. आय विल हॅव टू बाय, मला विकत घ्यावे लागेल. आय विल हॅव टू सेल, मला विकावं लागेल. आय विल हॅव टू कुक, मला स्वयंपाक करावा लागेल. आय विल हॅव टू क्लीन, मला साफ करावे लागेल. आय विल हॅव टू थिंक, मला विचार करावा लागेल. आय विल हॅव टू चेंज, मला बदलावे लागेल. आय विल हॅव टू ट्राय, मला प्रयत्न करावा लागेल. आय विल हॅव टू कॉल, मला फोन करावा लागेल. आय विल हॅव टू वॉक, मला चालावे लागेल. आणि आय विल हॅव टू स्टे, मला राहावे लागेल. या 30च्या 30 वाक्यांमध्ये यू हॅव राईट टू चेंज सब्जेक्ट अँड यू कॅन. तुम्हाला कर्ता बदलण्याची परवानगी आहे. तुम्ही कर्ता बदलू शकतात. तुम्ही आयच घेतलं पाहिजे असं नाही. राईट? चव्हाण स्टिचिंग पॅटर्न नेहमी सांगतो, की तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट बदलून, वेगवेगळी क्रियापदं बदलून, राईट? अजून जे काही गोष्टी बदलण्यासारख्या आहेत ते बदलून यू कॅन मेक अ लॉट ऑफ प्रॅक्टिस टू बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश. आणि इंग्लिश वॉन्ट्स प्रॅक्टिस. राईट? विदाऊट प्रॅक्टिस वी कांट डू एनिथिंग इन लाईफ. आपल्याला काहीही शिकायचं असेल तर प्रॅक्टिस करावाच लागते. तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर झाला असेल, आपल्याला आवडला असेल. अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्त बोलू शकतो आणि आपल्या इंग्रजीमध्ये उत्तरोत्तर प्रगती आणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपणच माझ्या यूट्यूब चॅनलला ग्रो करणार, आपणच मला आशीर्वाद देणार, आपणच शिकणार, इतरांना शिकवणार. एवढंच सांगतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.